नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भूकंप म्हटलं की विनाश. सध्या पालघर जिल्ह्याला भूकंपानं हादरवून सोडलंय. गेल्या 3 महिन्यांपासून या जिल्ह्यामध्ये सतत भूकंपाचे धक्के बसतात. त्यामुळे इथली जनता सध्या भीतीच्या सावटाखाली आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील या भूकंपग्रस्त गावांचा लेखाजोखा आता आपण पाहणार आहोत भूकंपाच्या सावटाखाली या विशेष कार्यक्रमात. पालघरच्या तलासरी आणि डहाणू तालुक्यामध्ये 3 महिन्यांमध्ये भूकंपाचे जवळपास 25 धक्के बसले. त्यामुळे जनतेवरती अक्षरशः जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे. अखेर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतलेली असली तरी जनता मात्र भयभीत आहे. एका पाठोपाठ बसतायत भूकंपाचे धक्के. भूकंपामुळे हजारो नागरिक भयभीत. 3 महिन्यात भूकंपाचे 25 धक्के. पालघरवर भूकंपाचं सावट. भूकंपाच्या भीतीमुळे तलासरी आणि डहाणू तालुक्यातील हजारो ग्रामस्थांची अक्षरशः झोप उडाली आहे. भूकंप कधी येईल याचा नेम नाही, त्यामुळे लोक हवालदिल झालेत. गेल्या 3 महिन्यात 25 वेळा भूकंपानं या परिसराला जोरदार हादरे दिले आणि अद्यापही ही भूकंपाची मालिका सुरूच आहे. या भागातली घरं आणि इमारतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे लोक घरात राहायला धजावत नाहीयेत. जेव्हापासून भूकंप इथे हादरे बसतात, जवळजवळ 3 महिने झाले, तेव्हापासून मुलांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण कालचे जे धक्के होते ते खूपच जोराचे होते. त्याच्यामुळे सगळे पालक इथे आलेत आणि आम्ही मुलांना घेऊन जाणारच असा आग्रह धरला. थंडीच्या कडाक्यात अंगणात रात्र काढण्याची वेळ इथल्या लोकांवर आली आहे. एवढंच काय, तर या परिसरातल्या शाळा आता मांडवात भरू लागल्यात. भूकंपाच्या भीतीनं मुलं शाळेत जाण्यासही धजावत नाहीयेत. त्यामुळे शाळा ओस पडू लागल्यात. या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, पण भूकंपाची भीती एवढी जबरदस्त त्यांच्या मनामध्ये बिंबवलेली गेलेली आहे की त्यांची आता मानसिकता बदलायला तयार होत नाही. सततच्या भूकंपाची अखेर जिल्हा प्रशासनानं दखल घेतली आहे आणि NDRFच्या माध्यमातून लोकांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. तसंच नागरिकांच्या निवाऱ्यासाठी राहुट्यांची व्यवस्था सुद्धा इथे करण्यात आली आहे. से पहले झटके दिवाली से आना स्टार्ट हुए, तब एक्चुअली रेक्टर स्केल की बहुत लो इंटेंसिटी थी, 2.6, 2.8 इस इंटेंसिटी के झटके आते हैं. तो तब लोग गांव वालों की भी डिमांड थी कि टेंट उभे करो. लेकिन फिर हम लोगों ने बुलाए टीम्स को हैदराबाद और दिल्ली से, तो फिर डाटा कलेक्ट करना स्टार्ट किया. अभी रिसेंटली में क्या हुआ है कि इंटेंसिटी बढ़ गई है. या परिसरात वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे प्रत्येकाचा चेहरा भीतीनं काळवंडलाय. जनतेच्या मनातली ही भीती दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विजय राऊतसह स्वाती लोखंडे, तलासरी, पालघर. या सततच्या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे डहाणूमध्ये काल पहिला बळी गेलेला आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे घाबरलेल्या 2.5 वर्षाच्या वैभवीचा दगडावरती आपटून काल मृत्यू झाला. या घटनेमुळे डहाणू परिसरामध्ये भीतीचं सावट आणखीनच गडद झालंय. ते घरात होते ना, माझे परत आले ना, दगडीवर पडले. घेऊन मी गेले डॉक्टरचे. अर्धे वाटेला रक्त निघालं तोंडात नाकात. या मातेवर जणू दुःखाचा डोंगर कोसळलाय. तिने आपल्या पोटचा गोळा गमावलाय. अंगणामध्ये बागडणारी त्यांची 2.5 वर्षांची वैभवी हे जग कायमचं सोडून गेली आहे. भूकंपानं डहाणू तालुक्यात पहिला बळी घेतलाय. दुपारच्या वेळी ही घटना घडली आहे. वैभवी घराजवळच्या बांधावर खेळत असताना अचानक भूकंपाचा हादरा बसला. त्यामुळे वैभवी प्रचंड घाबरली आणि ती घराच्या दिशेनं पळत सुटली. मात्र पळत असताना वाटेत दगडाची ठेच लागून ती जोरात जमिनीवर आदळली. जमिनीवर डोकं आपटल्यानं वैभवीच्या नाकातोंडातून रक्त आलं. रडणाऱ्या वैभवीचा आवाज ऐकून तिच्या आईनं बांधाकडे धाव घेतली. वैभवी केलती होती, अंग लावून पण अंग धुवून घेऊन आली उघडीच ना. माझी पोर केलतानीच पडून गेली दगडीवर. वैभवीच्या कुटुंबियांनी जखमी वैभवीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात भरती केलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. वैभवीच्या मृत्यूमुळे भुयाल कुटुंब कोलमडून गेलंय. खेळत होती ना, पडली, तशीच पडली.
भूकंप झाला ना तर एकदाच पडून गेली. वैभवीच्या मृत्यूमुळे हळदपाड्यावर शोककळा पसरली आहे. डहाणू तालुक्यातला हळदपाडा हा आदिवासी बहुल परिसर असून सतत भूकंपाच्या हादऱ्यांमुळे इथल्या ग्रामस्थांवर जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे. विजय राऊतसह स्वाती लोखंडे, तलासरी, पालघर. खरं तर सध्या भूकंपामुळे जमिनीला भगदाड पडतायत आणि ही भगदाड पडल्यामुळे इथल्या ग्रामस्थांवरती घर सोडण्याची वेळ आली आहे. उघड्यावरती राहण्याची वेळ इथल्या नागरिकांवरती आली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे हिनं. पालघरमधल्या सातत्यानं होत असलेल्या भूकंपाची दाहकता जाणवते ते या घरावरून. आपण पाहतोय की या घराचे पत्रे यासाठी काढलेत कारण या पत्र्यांचं नुकसान होऊ नये. पण जरा आपण याच्या जमिनीकडे बघूया. जमिनीचा एक अख्खा कोपरा जेव्हा असा खाली धसलाय पूर्णपणे तर साहजिकच आहे इथल्या कुटुंबानं या घरात कसं बरं राहावं. आणि नुसतं जमीन धसली नाही तर पूर्ण भिंतींना तडे गेलेले आहेत. कधी रात्री एखादा मोठा झटका लागला तर कधीही घर कोसळेल ही शक्यता नाकारता येत नाही. जर आपण ही बाजू बघूया या बाजूवरही आपल्याला तेच दृश्य बघायला मिळते. अगदी मोठी पूर्ण या भिंतीला चीर गेलेली बघायला मिळते. एकूणच पालघरमधलं वातावरण अत्यंत भीतीदायक आहे. 12 नोव्हेंबरला पहिला भूकंपाचा धक्का जाणवला तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे साधारणतः 3.25 महिने उलटलेत. आणि अशातच शुक्रवारी साधारणतः 6 धक्के जाणवले ज्यातला सगळ्यात मोठा होता 4.1 रिश्टर स्केलचा. आणि त्यानंतर त्या भूकंपाच्या धक्क्यामध्ये पहिला बळी गेला. या पूर्ण 2.5 महिन्यात जे भूकंप होत आहेत त्याच्यामध्ये पहिला बळी गेला तो एका चिमुरडीचा. आणि त्याच्यानंतर घबराट पसरणं साहजिकच आहे. हे झालं एका घराचं. जर आपण गावाकडे बघितलं तर गावची सगळी मंडळी या कुडकुडत्या थंडीतही आपल्या लहान बालकांना घेऊन बाहेर झोपतात, वयोवृद्धांना घेऊन बाहेर झोपतात. अनेक जण तर गाव सोडून आपल्या इतर नातेवाईकांकडे राहायला गेले ज्यांची भक्कम घरं आहेत किंवा ज्यांच्याकडे अशा पद्धतीचा कुठलाही त्रास नाहीये. पण एकूणच डहाणू आणि तलासरी तालुक्यामध्ये जी काही भूकंपाची तीव्रता जाणवायला लागली आहे रोजच्या रोज यामुळे लोकांच्यात घबराट पसरली. याचं नेमकं कारण काय आहे? कुठल्याही प्रकारचं कारण हे सिस्मॉलॉजी डिपार्टमेंटनं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं नाही आहे. इतकंच काय पण अशी जी काही भूकंपाची साखळी सुरू आहे या साखळीचं पुढचं प्रेडिक्शन किंवा पुढे भूकंप कधी होणार आहे, कुठे होणार आहे, किती रिश्टर स्केलचा होणार आहे याबद्दलची माहिती देणारी कुठलीच यंत्रणा सध्या अस्तित्वात नसल्यानं भूकंपाचं प्रेडिक्शन करता येत नाही. त्यामुळे फक्त काळजी घेणं किंवा प्रिकॉशन घेणं एवढंच काय ते या इथल्या नागरिकांच्या हातात उरतं. सध्या 2.5 महिन्यानंतर इथल्या प्रशासनाला जाग आली आहे. 2.5 महिने लोकांनी भूकंपाचे धक्के खाल्ले, कुडकुडत्या थंडीत बाहेर झोपले आणि आता मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरते टेंट किंवा तात्पुरते तंबू उभारून इथे लोकांना राहण्यासाठीची जी सोय आहे ती सुरू करायला बांधायला किंवा टेंट बांधायला सुरुवात केली. एकूणच 2.5 महिन्यानंतर प्रशासनाला जाग येते. मग पालघरचे जे पालकमंत्री आहेत, पालघरचे जे खासदार आहेत ते कुठे गेले? त्यांना आपल्या लोकांची जाणीव नाहीये का? त्यांच्या या त्रासाची जाणीव नाहीये का? कारण लोकांकडनं सांगितलं जातं की प्रशासन आणि सत्ताधारी कोणीही इथे फिरकलेलं नाहीये. त्यामुळे हा सगळा गाव किंवा ही सगळी एक 11 गावातली 15 ते 17 हजार मंडळी गावकरी हे फक्त भगवान भरोसेच जीवन काढतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे ठोके, न्यूज 18 लोकमत, पालघर. तेव्हा पालघर आणि डहाणूमध्ये वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या या धक्क्याच्या भीतीमुळे आता शाळा देखील उघड्यावर भरवली जाते. याबद्दल अधिक सांगते आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे. पालघरमध्ये होत असलेल्या या भूकंपाच्या मालिकांमुळे लोक फक्त घाबरलेत असं नाही तर यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतोय. कारण वर्गातून थेट यांना आता असं मोकळ्या जागेत बसवलं जाते. वर्गाच्या भिंतीन पडून किंवा त्यामुळे मुलांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठीच खबरदारी घेतली गेली आहे. आपण धुंदलवाडीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आहोत. आपण पाहतोय की 1ली ते 8वी वर्गातली सगळी मुलं ही बाहेर आहेत आणि त्यांना अशी कोपऱ्यामध्ये त्यांचे शिक्षक त्यांना शिकवतानाचं दृश्य आपण पाहतोय. पण यामुळे मुलांचं कसं कॉन्सन्ट्रेशन होईल किंवा अभ्यासावर त्यांचं लक्ष केंद्रित होणे अशा परिस्थितीमध्ये शक्य नाहीये. त्यामुळे गेले 2.5 महिने या मुलांचं फार मोठं नुकसान होतंय. बाजूलाच आपले मित्र किंवा मग आपले भावंड लहान किंवा मोठी अशी असल्यानं मुलांचा अभ्यासांवर लक्ष केंद्रित होणं आणि किंवा नवं काहीतरी शिकणं शक्य नाहीये. काही मुलांकडून आपण जाणून घेणार आहोत कारण त्यांनी कदाचित भूकंपाबाबत वाचलं असेल. पण भूकंप अनुभवलाय पहिल्यांदाच तू आणि वाचलं होतंस का याआधी? हो वाचलं होतं. कारण इकडे एवढे धक्के लागले ना की घाबरायला पण हे जायला कुठे जायला नाही वाटत. भीती वाटते खूप. हो. बरं, तू
भूकंपाबद्दल वाचलं होतंस ना? हो हा, तेव्हा असं वाटलं होतं का की इतकं काहीतरी असं घाबरायला होईल? हो वाटलं होतं की एवढं घाबरलं होईल म्हणून तिकडे. ठीक आहे, काही हरकत नाही. तुझं नाव सांग. तनिष. हा? तनिष. तनिष, मला सांग की तू भूकंपाबद्दल कधी वाचलं होतंस का पुस्तकात? हो हा? कुठल्या इयत्तेत? 6वी. बरं, मग प्रत्यक्षात जेव्हा तू तो जो भूकंप घडला पहिल्यांदा, तेव्हा तुला कळला, तेव्हा लक्षात आलं का की अरे हा भूकंपच आहे म्हणून? हो पहिला तर कळलेला नव्हता, पण मग हळूहळू आता तेव्हा वाढत जात होता ना, तेव्हा कळलं मग. बरं, पण मग आता जेव्हा भूकंप होतो तेव्हा खूप भीती वाटते? हो. बरं, तर ही आहे मुलांची मानसिकता. साहजिकच आहे, मोठे घाबरतात तर मुलांचं काय. आणि आपण पाहतो हे वर्ग सगळे बंदिस्त आहेत आणि त्यामुळे या शिक्षकांनी काळजी घेतली. इथले मुख्याध्यापिका आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तुम्ही सगळ्या मुलांना बाहेर असं एकत्र बसवताय, सुरक्षा महत्वाची आहे, पण मग शिक्षणावरही परिणाम होतोय? हो, एकत्र बसवत नाही आहेत मॅडम, की मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ह्या मुलांना आम्ही वेगळे गट करून बाहेर बसवत आहोत. बरोबर, इमारतीमध्ये बसू शकत नाही म्हणून. हे मुलं घाबरतात, शिक्षकांचं काय? तुम्हाला खूप भीती वाटते? भीती म्हणजे भूकंपाचं समुपदेशन बऱ्याच वेळा झालेलं आहे. इथे 3-4 वेळा प्रशिक्षण घेतलेलं आहे, तरी सुद्धा भीती ही आहेच मनात. ज्या वेळेस भूकंपाचा जेव्हा आवाज येतो तेव्हा सर्वच मुलं घाबरतात. म्हणून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वर्गात जर ठेवलं तर ती मुलं घाई गर्दी करून धावत पळण्याची शक्यता असते. जेव्हा बाहेर आहेत तेव्हाही ती पळण्याची शक्यता असते. पण बाहेरनं पटकन जातील, त्यामुळे त्यातलं तेवढं बरं. तर आपण पाहतो की जरी एकत्र असले तरी आम्ही वेगवेगळ्या ग्राउंडवर, मोकळ्या मैदानावर त्यांना घेऊन त्यांचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच, आणि खरंच हे असं केल्याशिवाय पर्याय नाहीये. आपण पाहतोय की वर्ग वेगवेगळे आहेत. आपण पाहतोय की कशा पद्धतीनं मुलांचा हा अभ्यास सुरू आहे. एकूणच पालघर मधले जे डहाणू आणि तलासरी तालुके आहेत ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचं भूकंपाचे धक्के सातत्यानं लागत आहेत, तिथे ही काळजी घेण्यात आली आहे. पण आपण पाहतोय की ज्याचा अभ्यासावर नक्की परिणाम होणार आहे या मुलांकडून, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होणं किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित होणं हे थोडंसं कठीण वाटतंय. पण शिक्षणापेक्षा सध्या जी महत्वाची गोष्ट आहे ती या मुलांची सुरक्षितता. रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या पालघर आणि डहाणू परिसर हा मागच्या 2.5 महिन्यांपासून भूकंपाच्या सावटाखाली आहे आणि या परिसरातील ज्या काही आश्रमशाळा सुरू आहेत त्यातील काही मुलांनी आता घराची वाट धरली आहे, तर उरलेल्या मुलांना तंबूत रात्र काढायची वेळ आलेली आहे. याबद्दल अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी विजय राऊत. भूकंप हे निसर्गाचे एक रुद्ररूप आहे. याची भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. याचाच अनुभव घेत आहेत तलासरी आणि डहाणू तालुक्यातले नागरिक. याचाच काहीसा फटका जो आहे इथल्या विद्यार्थ्यांवरती पण पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रात्रीची वेळ आहे, जवळपास 2:15 झालेले आहेत. आपण बघू शकता की या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते शाळेच्या बाहेरील आवारामध्ये एका मंडपात या ठिकाणी झोपलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी हे रोज असे झोपत असतात, परंतु आज 4.1 रिश्टर स्केलचा एवढा जोराचा धक्का या ठिकाणी बसल्यानंतर पालकांनी मुलं जे आहेत ते आपल्या घरी नेलेले. जवळपास 300हून अधिक मुलं जे आहेत ते या ठिकाणी घरी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण वारंवार होणारे हे भूकंपाचे धक्के. कॅमेरामन आमिर पटेलसह मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर.